या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात सुद्धा आणि निवडणुकीच्या या निकालाच्या नंतर सुद्धा सगळ्यात बिनधास्त कोण आहेत तर दादा. महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला, त्यानंतरही मुख्यमंत्री कोण याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला अजून मिळालेलं नाहीये. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून काही अंतर्विरोध आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पाहूया त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट. विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. राज्यातल्या मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केलं. त्यामुळे भाजपचे 132 उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेचे 57 आणि राष्ट्रवादीचे 41 उमेदवार विजयी झाले. महायुतीनं 230चा आकडा गाठला. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची धुरा महायुती कुणाकडे सोपवणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे 3 दिवसानंतरही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. परिणामी हा निर्णय का होत नाही यावरून चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपने इतकी मोठी विजयश्री मिळवल्यानंतर आपला मुख्यमंत्री असावा असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. तर ज्या चेहऱ्यामुळे किंवा ज्या कॅप्टनमुळे यश मिळालं त्या शिंदेच्या शिवसेनेला आपल्या कर्णधारामुळे आपण जिंकलो ही मॅच, त्यामुळे त्यांना होणं हेही स्वाभाविक आहे. आणि ही जी काही ओढाताण आहे पदाची किंवा समर्थनाची त्यामध्ये अंतर्विरोधाची झाक आपल्याला दिसते. राज्यात मागच्या 2.5 वर्षात शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद होतं. अर्थात 2022 मधील राजकीय परिस्थिती फारच वेगळी होती. आताच्या परिस्थितीत भाजपकडे 132 आमदार आहेत. परिणामी बदललेल्या राजकीय परिघामुळे निर्णयाला उशीर होत असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करून राज्यभरातल्या आणि देशभरातल्या भाजपला एक वेगळा संदेश मोदी आणि शहा यांना द्यायचा आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी तपासून बघताना कुठे शिंदे दुखावणार नाहीत ना, नाराज होणार नाहीत ना. कारण त्यांच्यामुळेच 2022 मध्ये राज्याची सत्ता भाजपला मिळाली होती. महायुतीनं 230 जागा जिंकल्यामुळे 2 दिवसात नवा मुख्यमंत्री शपथ घेईल असा कयास होता. पण निर्णयाला होत असलेला उशीर सगळं काही आलबेल नाही हे दाखवण्यासाठी पुरेसा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.